रवींद्रनाथ विद्यालय द्वारका येथे सन 2025-26च्या क्रीडा महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ। द्वारका येथील रवींद्रनाथ विद्यालयात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ अत्यंत उत्साही व आनंददायी वातावरणात पार पडला। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा प्रांगण क्रीडामय झाले होते। या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज पिंगळे प्रमुख पाहुणे उपस्थित होते। यावेळी त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर व मौल्यवान असे मार्गदर्शन केले। क्रीडा म्हणजे केवळ स्पर्धा किंवा विजय पराजय नसून त्यातून शिस्त, परिश्रम, संयम, आत्मविश्वास व संघभावना विकसित होते असे त्यांनी सांगितले। जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळातून मिळणारे अनुभव अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष वसंत राऊत, संचालक हरी काशीकर, संचालिका श्रीमती मृणाल पाठक यांची उपस्थिती लाभली आहे। शाळेचे मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी क्रिकेटपटू गणेश चनारो व बॉडी बिल्डिंग पट्टू कविता शेवरे उपस्थित होते। त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना क्रीडेमागील सातत्य, जिद्द व सकारात्मक दृष्टिकोन याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। रवींद्रनाथ विद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात हा क्रीडा महोत्सव 3 दिवस चालणार असून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत। क्रीडा, संस्कार आणि सर्वांगीण विकास यांचा सुंदर संगम असलेला हा क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रेरणादायी ठरणार आहे। सर्व कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक सौ वैशाली धाराव व हेमंत गायकवाड यांनी अतिशय सुंदर नियोजन केले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी कमलेश वाघ, नाशिक।